नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे। तर इकडे सरोजने आता बोलवलेलं असतं ते म्हणजे अद्वैतला, आणि अद्वैतला सरोज सांगू लागते की काहीही झालं तरीही एक महत्त्वाची गोष्ट आहे, आणि त्याचबरोबर ती म्हणत असते की एकदा का ह्या पेपरवरती सही झाली की झालं, तुमच्या नात्याचा दी एंड होणार आहे। कारण तुम्हाला या सगळ्यामुळे जो त्रास झालेला होता, अद्वैत तुला या सगळ्यामुळे त्रास झालेला होता, या सगळ्याला आता एक तिथे फुल स्टॉप मिळणार आहे। आणि हे सगळं बोलणं कानावर पडत असतं ते म्हणजे कलाला खूप वाईट वाटत असतं, कारण तिला माहिती नसतं की हे सगळं काय चालू आहे। पण आज तिला पहिल्यांदा कळलेलं असतं, डिवोर्स पेपर पण रेडी ठेवलेले आहेत, या दोघांचं आधीपासूनच ठरलेलं होतं, हे सगळं बोलणं सुरू झालेलं असतं। आणि त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं की इकडे अद्वैत तिला म्हणत असतो, कलाकडे येतो आणि कला म्हणत असते की काय चाललंय चांदेकर, म्हणजे तुमच्या दोघांचं हे आधीपासून ठरलेलं होतं, आणि तुम्ही फक्त म्हणजे हे जे काय गिरवागिरवी केलेली हे सगळं नाटक केलेलं ना, मग आधीच आणून द्यायचे होते पेपर, तुझ्या तर सह्या झालेल्याच होत्या, फक्त माझ्या सह्या बाकी होत्या ना, मग आधीच आणलं असतं तर एवढा त्रास झाला नसता, असं त्याला ती सांगत असते। ती म्हणत असते की एक गोष्ट लक्षात ठेव चांदेकर, काहीही झालं तरीही हे सगळं जे घडलेलं आहे ते तुझ्यामुळे घडलेलं आहे, मला आधी जर तू सांगितलं असतं तर या सगळ्या गोष्टी झाल्याच नसत्या, असं म्हणत ती भयानक अशी चिडलेली असते आणि ती खूपच ओरडायला सुरुवात करते। तिचं असं म्हणणं असतं की काहीही झालं तरी चांदेकर तू चुकलेला आहे, तू अशा पद्धतीनं वागायला नको होतं, आणि तुझ्या मनात जे काय आहे ते तू स्पष्टपणे बोलला असता तर आज ही वेळ आली नसती। आणि तुझ्याबरोबर माहिती आहे मला, पण तू हा निर्णय घेतलेला आहे तो स्वतःच्या म्हणण्याप्रमाणे घेतलेला नाही। कलाला मात्र खूप वाईट वाटत असतं, त्यांचं नातं तुटत आहे, कलाला ही गोष्ट सहनच होत नसते। तिला प्रश्न पडलेला असतो की काय करू मी, माझं हे नातं टिकवण्यासाठी मी काय करू, कोणत्या थराला जाऊ, म्हणजे कशा पद्धतीने मी चांदेकरला समजवू, अशा अनेक गोष्टी तिच्या मनात सुरू झालेल्या असतात आणि ती त्या गोष्टी बोलत असते, ती त्या गोष्टी विचार करत असते। तिच्या डोक्यात एकच सुरू असतं की काहीही झालं तरीही चांदेकरला मला समजून सांगायचंय की असं नको करू चांदेकर, मला गरज आहे तुझ्याबरोबर लग्न करायचंय, मला तुझ्याबरोबर संसार करायचंय, हे सगळं तिला सांगायचं असतं, पण तिची चिडचिड होत असते। आणि तेव्हा मात्र अद्वैत कलाच्या समोर ते पेपर धरून उभा असतो आणि कलाला म्हणत असतो की हे जे पेपर आहेत ना, हे एकदा उघडून बघ, मी याच्यावरती कोणतीही सही केलेली नाही। कारण सरोज जे बोललेली असते की आता फक्त एक सही झाली की काम झालं, तेव्हा कलाला असं वाटलेलं असतं की आता फक्त कलाची सही बाकी आहे, आणि म्हणूनच सरोज हे सगळं बोलत आहे, म्हणून कलाची चिडचिड झालेली असते। पण आता अद्वैतने स्पष्टपणे सांगितलेलं असतं की याच्यावरती मी कोणतीही सही केलेली नाही, मलाही आपल्या नात्याला एक तिथे संधी द्यायची आहे, मलाही आपल्या नात्याबद्दल काहीतरी ठरवलेलं आहे, याबद्दल अद्वैत बोलत असतो। आणि तेव्हा मात्र कला पाहतच राहते, कलाला धक्का बसलेला असतो, कारण अद्वैतने स्पष्टपणे सांगितलेलं असतं की काहीही झालं तरीही मला या नात्याला एक संधी द्यायची आहे, असं अद्वैत बोलल्यानंतर कला त्याच्याकडे पाहत असते आणि अद्वैत कलाला म्हणत असतो की अति आगाऊ, असं म्हणत तो कलाला बोलत असतो, कलाशी भांडत असतो। आणि कलाला कितीतरी दिवसानंतर अद्वैतच्या तोंडून अति आगाऊ हा शब्द ऐकल्यामुळं बरं वाटत असतं, कुठंतरी अद्वैतने आपला स्वीकार केलेला आहे या गोष्टीची तिला जाणीव होत असते। आणि अद्वैत पण नात्याला एक संधी देण्याबद्दल बोलत आहे, ही गोष्ट तिलाही पटलेली असते। त्यासोबतच तिचं असं म्हणणं असतं की चांदेकर, काहीही झालं तरीही आपल्यासोबत त्यालाही नातं टिकवायचं आहे, ही गोष्ट तिला कळलेली असते। तेव्हा मात्र अद्वैत तिला म्हणत असतो की एक गोष्ट लक्षात ठेव, काहीही झालं तरीही मलाही नात्याला एक संधी द्यायची आहे, मलाही आपलं नातं पुन्हा पाहायचं आहे। हे सगळं अद्वैत बोलल्यानंतर कला त्याच्याकडे पाहतच राहते, कारण कलाच्या मनातही ते असतं, कलाचं म्हणणं असतं की इतके दिवस आपण एकत्र राहतोय, एकत्र संसार करतोय, फक्त कुणीतरी सांगितले किंवा कुणाच्या तरी सांगण्यावरून ह्या गोष्टी घडायला नको आहेत, असं तिचं म्हणणं असतं, आणि फक्त तिनं तेच बोलून दाखवत असते। आणि तेव्हा मात्र अद्वैत आता तिचं ऐकतोय, ही गोष्ट तिला पटलेली असते, अद्वैतला पण तिच्यासोबत संसार करायचा आहे,
हे तिला कळलेलं असतं आणि तिला खूप बरं वाटतं. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की अद्वैत आणि कला आता बोलत असतात. आबांनी अद्वैत आणि कलाला बोलवून घेतलेलं असतं. आबांनी सांगितलेलं असतं की आता गुढीपाडवा आहे, या घरचा मोठा मुलगा, मोठी सून या नात्याने गुढी उभारण्याचा अधिकार तुमच्या दोघांकडे आहे. ही जबाबदारी तुमच्यावरती आहे आणि तुम्हाला काहीही करून ही जबाबदारी पार पाडायची आहे असं आबांनी सांगितलेलं असतं. आणि आबांनी स्पष्टपणे काही गोष्टी क्लिअर केलेल्या असतात आणि त्याचबरोबर कला आणि अद्वैत दोघंही हे सगळं तिथे मनापासून करायला तयार होतात. कारण कलाला आता नवीन साडी आणायची असते गुढीसाठी. आबांनी तिला सांगितलेलं असतं आणि कलाला एक आनंद झालेला असतो, एक उत्साह असतो की चांदेकरनं आपल्याबरोबर त्याला नातं टिकवायचं आहे याबद्दल बोललेलं आहे. या गोष्टीचा एक वेगळाच आनंद असतो आणि तिला ते खूप छानही वाटत असतं. फायनली तिनेही कुठेतरी मनातून त्या नात्याचा स्वीकार केलेला असतो. ह्या गोष्टी तिलाही जाणवत असतात. त्याचबरोबर इकडे अद्वैत तिला म्हणत असतो की आपण दोघं जोडीने जाऊया आणि गुढीसाठी साडी घेऊन येऊया. असंही नात्याला न्याय द्यायचं ठरवलेलं आहे, पुन्हा एक संधी द्यायचं ठरवलेलं आहे, तर आपण अशा पद्धतीनं करूया असं अद्वैत तिला सांगत असतो. तेव्हा कला म्हणत असते की चालेल, काहीच हरकत नाही आहे, पण माझ्या पैशातून मी गुढीसाठी साडी घेणार आहे, हे कलाचं स्पष्ट म्हणणं असतं. तेव्हा मात्र अद्वैत म्हणत असतो की हो बाई, तू अति आगाऊच आहे, हे मला माहितीच आहे. तेव्हा कला पण म्हणते की आगाऊ कुठला, असं अद्वैतला बोलू लागते. त्याचबरोबर इकडे कलाच्या माहेरी खऱ्यांच्या घरीही आता गुढीची तयारी सुरू झालेली असते. पण संगीताला मात्र टेन्शन आलेलं असतं की माझ्या कलाचं काय होईल. तेव्हा कलाला ती फोन करते आणि कलाशी बोलत असते. तेव्हा कला म्हणत असते की आई काळजी करू नको, सगळं व्यवस्थित होत आहे, कोणत्याही गोष्टींचा टेन्शन घेऊ नको आणि आता आमच्या दोघांचा संसारही सुरळीत होणार आहे. इकडे संगीताला मात्र प्रश्न पडतो की ही पोरगी काय बोलतीये. काल परवा तर त्यांच्यामध्ये एवढी वादावादी झालेली आणि आता ही एवढी शांतपणे कशी रिॲक्ट होतीये, हा प्रश्न संगीताला पडलेला असतो आणि ती ते बोलत असते. तेव्हा मात्र कलाने आता तिला स्पष्टपणे सांगितलेलं असतं की आई काळजी करू नको, हे नवीन वर्ष जे आहे ते आनंदाने येत आहे आणि त्या नवीन वर्षाचा आपण आनंदाने स्वीकार करूया असं कलाने सांगितलेलं असतं. त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं की आता कला जाऊन येते बाहेरून. अद्वैत आल्याला तिला स्वतःहून पाणी प्यायला देतो. अद्वैत तिची काळजी घेत असतो कारण कला घरी नाही आहे ह्या गोष्टीचं त्याला वाटत असते की कुठं गेले, खरे कुठे गेलेले आहे असं त्याच्या डोक्यात सुरू झालेलं असतं. आणि कला जेव्हा घरी येते तेव्हा मात्र अद्वैतला भारी वाटत असतं. तेव्हा कला अद्वैतला म्हणते की काय झालं चांदेकर. तेव्हा अद्वैत म्हणत असतो नाही, काही नाही झालेलं, मला फक्त विचारायचं होतं तुला की झाली का सगळी खरेदी. तेव्हा कला म्हणते की हो, पण साडी आणायला आपण दोघं जाणार होतो ना, मी बाकीचं सगळं पूजेची तयारी केलेली आहे. तेव्हा अद्वैत म्हणत असतो की हो, मला तेच विचारायचं होतं, कारण तू मला म्हणालेली होतीस ना साडी आणायला आपण दोघांनी जायचं आहे, म्हणूनच तुला विचारत आहे. तेव्हा कला म्हणत असते की हो, साडी आणायला आपण दोघेच जाणार आहोत. आणि मग कला आणि अद्वैत दोघं जातात. अगदी दोघांच्या पसंतीने गुढीसाठी साडी घेऊन येतात आणि त्याचवेळी अद्वैतनं आणखी एक साडी घेतलेली असते जी कलाला माहीत नसते. त्याने तिच्यासाठी सुंदर अशी साडी घेतलेली असते आणि कलाला गुढीपाडव्यासाठी ती साडी दिलेली असते. आणि दुसऱ्या दिवशी कला आता तयारी करत असते, पाटाभोवती रांगोळी घालत असते. त्याचबरोबर ती नावाचीच कला आहे आणि तिच्या अंगामध्ये जी कलागुण आहेत ते तिच्या प्रत्येक गोष्टीतून दिसत असतात. गुढीची छान अशी तयारी कलाने सुरू केलेली असते. तोपर्यंत अद्वैतने कलासाठी आणलेली साडी तिथे बेडवरती काढून ठेवलेली असते आणि कलाला ती साडी नेसण्यासाठी त्याने एक सरप्राईज ठेवलेलं असतं. हे मात्र कलाला माहिती नसतं. कला मात्र बाहेर गुढीची तयारी करत असते, कारण आधी पूजेची सगळी तयारी झाल्यानंतरच कला स्वतःचं आवरणार असते आणि कलाचं ते सगळं चाललेलं असतं. त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं की जेव्हा तिथे रजनी येते आणि रजनी म्हणते अगं कला, किती छान तयारी केली आहे, गुढीच्या साडीची पण छान तयारी केलेली आहे, सगळं अगदी व्यवस्थित केलेलं आहे, साग्र संगीत केलेलं आहे असं तिला रजनी सांगत असते. तेव्हा सरोज मात्र येत असते. ती नागडोळे मुरडत असते. तिला राग आलेला असतो कारण अद्वैत एवढा आपल्या बाजूने आहे, एवढं सगळं आपलं ऐकतो, पण आज पुन्हा अद्वैतने या मुलीची बाजू घेऊन आपल्याला गप्प केलेला आहे. या गोष्टीचा त्रास मात्र तिला खूपच होत असतो. तिला त्या गोष्टी सहनच होत नसतात. तिचं असं म्हणणं असतं की काहीही झालं तरीही आत्ता ही मुलगी माझ्या वरचं ठरलेली आहे आणि माझ्या अद्वैतला, जो माझा शब्दही मोडत नाही, त्याला मात्र हिने स्वतःच्या ताब्यात घेतलेला आहे, काबूत केलेला आहे. या गोष्टीचा त्रास मात्र तिला होत असतो. कलाने छान तयारी केलेली असते आणि आता स्वतःच आवरण्यासाठी जाते. इकडे आता खरेंच्या घरी ही सगळी तयारी सुरू झालेली असते आणि मग दिनकर आणि संगीता दोघं मिळून गुढी उभा करतात आणि मग गुढीच्या समोर हात जोडून ते म्हणू लागतात
की आमच्या कलेचा संसार सुखाचा होऊ दे, अद्वैतराव आणि तिच्यामधले गैरसमज सगळे मिटून जाऊ दे. संगीताला कसा तरी संगीताचा जीव काजल आणि दिनकरने वाचवलेला असतो आणि संगीता मात्र आता तिथे गुढीसाठी पूजा करत असते. गुढीच्या समोर गुढीची पूजा करताना गुढीकडे मागणं मागत असते की ह्या नवीन वर्षामध्ये माझ्या कलेचं आणि माझ्या जावयाचा संसार सुखाचा होऊ दे. आणि त्याचबरोबर तिच्या चेहऱ्यावरती एक वेगळाच आनंद दिसत असतो, कारण तिचं कलाशी बोलणं झालेलं असतं आणि कला मात्र हसून खेळून तिच्याशी बोललेली असते आणि ही गोष्ट मात्र दिसत असते. त्यासोबतच आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा हे सगळं घडत असतं तेव्हा मात्र आता संगीतानेही इकडे गोडाचं जेवण बनवलेलं असतं. सगळं घरातलं वातावरणही तेवढं शांत आणि प्रसन्न असतं. इकडे खऱ्यांच्या घरी गुढी उभा केली जाते. त्याचबरोबर चांदेकरांच्या घरीही सगळी गुढीची तयारी झालेली असते आणि चांदेकरांच्या घरची गुढीची तयारी ही कलाने स्वतःच्या हातांनी स्वतः केलेली असते आणि चांदेकरांच्या घरची गुढी ही खूपच छान पद्धतीनं उभा करायचं आता ठरवलेलं असतं. त्यासोबतच इकडे आता संगीता सगळ्यांना प्रसाद देते आणि कलाची ही सगळी तयारी झालेली असते. सगळेजण वाट बघत असतात की अजून कला का आलेली नाही आणि इकडे सरोजला पुन्हा राग येतो. ही मुलगी अजून तयार झालेली नाही आहे, वेळेचं काही महत्त्व असतं का नसतं, आबांनी स्पष्टपणे सांगितलेलं होतं. आणि त्याच्यामध्ये आता ठिणग्या टाकायचं काम, आग लावायचं काम करत असतात ते म्हणजे नैना आणि रोहिणी. त्या म्हणत असतात बरोबर आहे, कारण तिला वेळेचं महत्त्वच नाही आहे. इथं सगळेजण थांबलेले आहेत, तिला त्याच्याशी देणं घेणंच नाही आहे, तिला कोणाबद्दल काहीच वाटत नाही आहे, तिला फक्त तिचं पडलेलं असतं. हे सगळं त्यांचं बोलणं सुरू झालेलं असतं. त्यांना असं वाटत असतं की काहीही झालं तरीही तिला फक्त तिचंच पडलेलं आहे. कला रूममध्ये येते आणि ती साडी पाहते तेव्हा तिला इतकं भारी वाटत असतं. ती म्हणत असते चांदेकरने माझ्यासाठी साडी घेतली आहे, मला तर माहीतच नाही आहे कधी घेतली ही साडी याने. आणि मग कला ती साडी उघडून पाहते, तिला खूप आवडते. खूप सुंदर अशी साडी अद्वैतनं तिच्यासाठी घेतलेली असते. अद्वैतचा चॉईस खरंच खूप छान असतो, म्हणजे त्याला पारख आहे, तो सोन्या चांदीचा हिऱ्यांचा व्यापारी आहे, ते त्याच्या ह्याच्यातून स्पष्ट दिसत असतं आणि कला मात्र पाहतच राहते. त्याचबरोबर इकडे आता कलाच्या घरीही सगळं वातावरण छान असतं आणि चांदेकरांच्या घरी सगळेजण बाहेर वाट बघत बसलेले असतात. कला अजून का आलेली नाही हा प्रश्न सगळ्यांना पडलेला असतो. आबाही म्हणत असतात, अद्वैतही तयार होऊन आलेला असतो आणि तेवढ्यातच कला तयार होऊन येते, कारण रजनी म्हणत असते की ही सगळी तयारी तिनं केलेली होती त्यामुळे थोडाफार उशीर तर तिला लागणारच आहे ना, असं रजनीचं म्हणणं असतं. आणि त्यासोबतच रजनी सांगत असते आणि कलाची तयारी पाहून आबा तर कलावर ओरडण्यापेक्षा कलाचं कौतुक करू लागतात, कारण कलाने तयारीच इतकी छान केलेली असते. आणि मग आबा म्हणत असतात की खरंच मागच्या वर्षीही सुनबाईने खूप छान तयारी केलेली होती आणि यावर्षीही तेवढीच छान तयारी तिने केलेली आहे, हे आबांचं बोलणं असतं. आणि आबा म्हणत असतात की एवढं छान असं करू शकते ती म्हणजे फक्त आणि फक्त कलाच आहे, दुसरं कोणालाच एवढ्या छान पद्धतीनं तयारी करता आली नसते, असं आबांचं म्हणणं असतं. त्यासोबतच इकडे सगळे वाट बघत असतात आणि कला तयार होऊन येते. जेव्हा कला तयार होऊन येत असते तेव्हा सगळेजण तिच्याकडे पाहत असतात, कारण कला खूपच सुंदर दिसत असते. आणि त्याहीपेक्षा भारी गोष्ट असते ती म्हणजे कलाने अद्वैतने दिलेली जी साडी असते ती साडी नेसलेली असते. त्यामुळं अद्वैतच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद पाहायला मिळतो, कारण अद्वैतला खूप भारी वाटत असतं, कारण त्याने पहिल्यांदा तिला साडी दिलेली असते आणि एवढी सुंदर अशी ती साडी असते आणि कला ती साडी नेसते आणि मग बाहेर येते. अद्वैत तिच्याकडे पाहत असतो. अद्वैतला माहीत नसतं की खरे ही साडी स्वीकारेल का नाही, नक्की काय होणार आहे हा प्रश्न अद्वैतला पडलेला असतो. पण कलाने मात्र ती साडी स्वीकारलेली असते आणि त्याचबरोबर सगळ्यांच्या समोर तिने ती साडी स्वीकारून ती आलेली असते आणि सगळ्यांना छान वाटत असतं. आणि त्याचबरोबर इकडे सगळेजण तिच्याकडे पाहत असतात. अद्वैतची तर नजरच हटत नसते, ती एवढी सुंदर दिसत असते. ते मात्र प्रत्येक वेळेस कलाच्या त्या प्रत्येक गोष्टीतून दिसत असतं. त्यानंतर मात्र इकडे पाहायला मिळतं की सरोजला मात्र राग आलेला असतो. सरोजला ही गोष्टच पटलेली नसते की ही मुलगी एवढी छान तयार होऊन आलेली आहे आणि एवढी महागातली साडी हिच्या अंगावर आहे आणि अद्वैत काय एवढा एकटक तिच्याकडे पाहतोय, नक्की काय झालेलं आहे यांच्या दोघांमध्ये. मी तर त्याला सांगितलेलं होतं डिवोर्स पेपरचं, पण अजून अद्वैतने त्या पेपरचं काय केलंय मला काही सांगितलेलं नाही आहे. आणि तिचे कान भरायला तिथं सज्ज असते ती म्हणजे रोहिणी. रोहिणी मात्र म्हणत असते, सरोज वहिनी पाहिलं का, अगं तू काम केलं नाही आहे का तुझं. तेव्हा सरोज म्हणते झालंय, थांब जरा 8 दिवस राहिलेत फक्त आता तिच्याकडे, 8 दिवसामध्ये कळेल नक्की काय होणार आहे ते, असं ती बोलत असते. आणि कला मात्र खूपच सुंदर दिसत असते, छान तयार होऊन आलेली असते. सगळेजण कलाकडे पाहतच राहतात, सगळ्यांनाच खूप छान वाटत असतं. आणि फायनली कला पण
पूजेसाठी तयार होऊन आलेले असते. सगळे बाहेर वाट बघत असतात. कलालाही प्रश्न पडलेला असतो आणि कला छान तयार होऊन आल्यामुळे सगळ्यांना आज बरं वाटत असतं. त्याचबरोबर अद्वैत कला आता जोडीने पूजा करणार असतात. इकडे नैनाचा मात्र जळफळाट झालेला असतो. तिला कळतच नसतं की हे सगळं काय होतंय, म्हणजे कशासाठी ह्या दोघांनाच हा मान का मिळतोय, माझं काय, मी काय केलेलं होतं, मला का तो मान मिळत नाही, एवढंच तिच्या डोक्यात चालू असतं. तिला फक्त एवढंच पडलेलं असतं की मलाही मान मिळाला पाहिजे, मीही पूजा केली पाहिजे, हे तिला वाटत असतं. परंतु तिला कुठं माहिती असतं की ती चांदेकर नाहीये ना, ती तर फडतरे आहे आणि चांदेकरांच्या घरची गुढी उभारण्याचा मान हा चांदेकरांच्या घरच्या सुनेला मिळणार आहे, ही गोष्ट कुठे तिला माहिती असते. आणि तेव्हा मात्र इकडे सगळे कलाचं कौतुक करू लागतात. रजनी बोलते, आबा बोलतात आणि मग अद्वैत कलाच्या जवळ येतो आणि कलाला म्हणू लागतो की खरंच छान दिसतेस खरे. असं जेव्हा अद्वैत कलाला म्हणतो तेव्हा कला पण भारी अगदी तिथं असते. आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा चालू असतं, त्याचबरोबर हे सगळं घडत असतं आणि या सर्व गोष्टी जेव्हा चालू असतात तेव्हा मात्र सगळ्यांना छान वाटत असतं. आणि त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की आता सगळेजण तिथं थांबलेले आहेत. कला आणि अद्वैत आता जोडीने पूजा करणार असतात आणि हा पूजेचा मान कला आणि अद्वैतचा असतो. आबा सांगत असतात की सुनबाई कला आता पूजेच्या तयारीला घे बरं, असं म्हणत आबांनी तिला पूजेची तयारी करायला सांगितलेली असते आणि कलाने पण पूजेची तयारी करायला सुरुवात केलेली असते. आणि अद्वैत तिच्यासोबत असतो. आता गुढी उभा करायची असते. चांदेकरांच्या घरची गुढी मानाची गुढी असते, त्याच्यामध्ये कोणतीही चूक होता कामा नये असे आबा इन्स्ट्रक्शन देत असतात. वेगवेगळ्या गोष्टी सांगत असतात. आबांचं म्हणणं असतं ते सगळं त्या पद्धतीनं साग्रसंगीत पद्धतीनं पारंपरिक पद्धतीनं ते सगळं झालं पाहिजे असं आबा सांगत असतात. सरोजच्या चेहऱ्यावर मात्र आट्या पडलेल्या असतात. तिला अजिबात आवडलेलं नसतं. तिला ही गोष्टच मान्य नसते की हे सगळं काय आहे, म्हणजे कशासाठी हे सगळं, आणि या मुलीला एवढा मान का द्यायचं आहे, तिची लायकीच नाही आहे. ही मुलगी आल्यापासून ना घरामध्ये एक वेगळंच वातावरण झालंय असं तिला वाटत असतं. आणि अद्वैत मात्र कलाच्या आता पुढे पुढे करतोय या गोष्टीचा तर आणखीनच तिला त्रास होत असतो. तीच मात्र चाललेलं असतं की हे काय आहे, अद्वैत माझा राहिलेला नाहीये. अद्वैत आता त्या मुलीच्या पुढे पुढे करतोय, ही गोष्टच तिला सहन होत नसते. तेव्हा अद्वैत आणि कला दोघंही जोडीने गुढी उभा करत असतात, गुढीची पूजा करत असतात. या सगळ्या गोष्टी मनापासून चालू असतात आणि त्यासोबतच अद्वैत आणि कला यांचा आता संसारही सुरू होणार असतो. ही गोष्ट कुठं सरोजला माहिती असते. अद्वैतने कलासोबत डिवोर्स घ्यायला नकार दिलेला असतो. ही गोष्ट अजून सरोजला माहितीच नसते आणि सरोज मात्र अगदी वेगळ्याच भ्रमात असते की आता 8च दिवसात या मुलीची या घरातून हकलपट्टी होणार आहे असं तिला वाटत असतं. पण अद्वैतने एक वेगळाच निर्णय घेतलेला असतो आणि जो निर्णय फक्त कलाला आणि त्यालाच माहिती असतो. तेव्हा मात्र इकडे अद्वैत हा निर्णय जेव्हा कलाला सांगितलेला असतो तेव्हा कलाला सगळ्यात जास्त आनंद झालेला असतो. आत्तापर्यंत तिला स्वर्गसुख काय असेल हे जर कोणी विचारलं तर ते मात्र कला म्हणेल की यालाच म्हणतात स्वर्गसुख. कारण कलाला त्या गोष्टीने एवढा आनंद झालेला असतो, ती खुश झालेली असते. अद्वैत आणि कला दोघंही एकत्र गुढी उभा करत आहेत. गुढीची सगळी तयारी कलाने केलेली असते आणि त्याचबरोबर अद्वैतलाही ती गुढी उभा करण्यासाठी मदत करत असते. हे सगळं ती मनापासून करत असते. इथे तिच्यावर कोणीही बंधनं घातलेले नसतात किंवा फोर्स केलेला नसतो आणि अद्वैतही हे सगळं ह्यावेळेस पहिल्यांदा मनापासून करत असतो. अद्वैतलाही छान वाटत असतं आणि दोघांनी छान पूजा केलेली असते. कलाही जाम खुश असते, तिला खूप भारी वाटत असतं. आणि मग दोघंही आता गुढी उभा केल्यानंतर गुढीला तिथे नमस्कार करतात. त्यांनाही छान वाटत आहे. दोघांनीही पहिल्यांदा लग्नानंतर पहिल्यांदा कोणती तरी गोष्ट अशी मनापासून केलेली असते आणि त्या गोष्टीचा आनंद त्या दोघांनाही तेवढाच होत असतो. ते दोघंही खुश झालेले असतात. त्यांना छान वाटत असतं. फायनली कुठंतरी आपल्या आयुष्याला एक नवीन सुरुवात होत आहे हे कलाच्या लक्षात आलेलं असतं आणि या गोष्टीची तिनं कितीतरी दिवसांपासून वाट बघत होती आणि ती गोष्ट आज तिच्या समोर असते. आणि त्याचबरोबर तिला त्या गोष्टीमुळं खूप आनंदही होत असतो. खूप भारी वाटत असतं. कितीतरी दिवसानंतर तिचं स्वप्न पूर्ण झालंय असं तिला फील होत असतं. आबांनी पण आनंदाने आता गुढीला नमस्कार केलेला असतो आणि आपल्या नातसुनेचा आणि नातवाचा संसार सुखाचा झाला पाहिजे यासाठी प्रार्थना केलेली असते. आणि आबांनी ठरवलेलं असतं की लवकरच आता गावदेवीकडे जायचं आहे आणि तिथं पूजा करून घ्यायची आहे. एकदा का तिथे पूजा झाली की सगळ्या गोष्टी व्यवस्थित होणार आहेत असं आबांनी ठरवलेलं असतं. कला आणि अद्वैतने मनापासून पूजा केलेली असते आणि आता कला सर्वांना प्रसाद द्यायचं काम करत असते. कला सगळ्यांना प्रसाद देत असते आणि त्याचबरोबर अद्वैतनेही आजपर्यंत कधीच
तो गोला नसतो, तो खाल्लेला नसतो का तर त्याच्यात कडुलिंबाची पानं टाकलेली असतात आणि ही गोष्ट अद्वैतला अजिबात आवडत नसते. अद्वैत म्हणत असतो की नाही, मी नाही खाणार ते. पण यावेळेस कला मात्र त्याला जबरदस्ती ते खायला लावते आणि सगळेजण पाहतच राहतात. आबांना सगळेजण म्हणत असतात की पाहिलं का आबा, अद्वैतमधला बदल? आणि ज्या पद्धतीनं कलाने हे सगळं केलेलं असतं त्या खरंच खूप छान असतात. छान पद्धतीनं तिनं सगळं मॅनेज केलेलं असतं. सगळ्या गोष्टी मनापासून केलेल्या असतात आणि हे सगळं कला मनापासून करते या गोष्टीचा एक आनंद असतो, तो वेगळाच असतो. आबा मात्र खूपच खुश असतात. आबांना छान वाटत असतं की सुनबाई हे सगळं मनापासून करते आणि त्यामुळं आबांनाही बरं वाटत असतं. आबाही कलाकडे पाहत असतात, कौतुक करत असतात आणि आबांना आज कला आणि अद्वैत त्यांच्या नात्यामध्ये एक वेगळीच जवळीक दिसत असते. आबांना वेगळंच जाणवत असतं की कला आणि अद्वैत हे दोघंही खुश आहेत, याबद्दल त्यांना खात्री पटलेली असते. कलाच्या चेहऱ्यावरती जो आनंद आहे तसाच आनंद आज अद्वैतच्या चेहऱ्यावरती आबांना दिसत असतो. आबा म्हणत असतात की लग्नानंतर पहिल्यांदाच हा खुश आहे. त्याचबरोबर प्रदीपही आलेला असतो आणि प्रदीपही अद्वैतकडे पाहत असतो. कला आणि अद्वैतला सुखाने संसार करण्यासाठी प्रदीपही आशीर्वाद देत असतो. कला आणि अद्वैत यांनी या सर्व गोष्टी आनंदाने केल्या पाहिजेत, सुखाने संसार केला पाहिजे, या सर्व गोष्टींसाठी त्यांनाही आशीर्वाद मिळालेला असतो. प्रदीपला वाटत असतं की अद्वैत आणि कला यांचा संसार सुरळीत चालू झाला पाहिजे, त्यांच्यामध्ये कोणतंही विघ्न यायला नको आहे असं प्रदीपलाही वाटत असतं. परंतु जी न वाटणारी व्यक्ती असते ती म्हणजे सरोज. सरोजला अजिबात वाटत नसतं की कला आणि अद्वैतने एकत्र यावं, सुखाने संसार करावा, त्यांच्या आयुष्यात काहीतरी चांगलं घडावं असं अजिबात वाटत नसतं. आणि त्यासोबतच आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा हे सगळं घडत असतं तेव्हा मात्र इकडे या सर्व गोष्टी चालू असतात, परंतु आबा आणि कला हे दोघंही एकमेकांकडे पाहत असतात आणि अद्वैतलाही खूप छान वाटत असतं की फायनली कितीतरी दिवसानंतर हे सगळं आपल्या घरामध्ये घडत आहे आणि या सगळ्या गोष्टींचा आनंद अद्वैतलाही तेवढाच झालेला असतो. त्यासोबतच आपल्याला पाहायला मिळतं की कला आणि अद्वैतचा हा सुखाचा संसार सुरू होणार आहे. दोघांनी एकमेकांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा तर दिलेल्या असतातच, पण त्यासोबतच नवीन वर्षासाठी प्रार्थनाही केलेली असते. आपल्या संसारामध्ये जी विघ्न येतील, जी संकट येतील, त्या प्रत्येक संकटाशी सामना करायची प्रार्थना कला आणि अद्वैतने एकत्र केलेली असते आणि ती सगळी संकटं आपण परतवून लावू एवढी खात्री त्या दोघांनाही असते. आणि कलाने जबरदस्ती अद्वैतला तो प्रसाद खायला लावलेला असतो, त्यामुळं आबा तर पाहतच राहतात. आबांना तर खूप मोठा धक्का बसलेला असतो की हे सगळं काय आहे, कारण कला आणि अद्वैतला इतके दिवस आबांनी एकत्र आणण्यासाठी प्रयत्न केलेले असतात, परंतु आज पहिल्यांदाच ते दोघं मनापासून एकत्र आलेले आबांना पाहायला मिळालेले असतात. अशाच अपडेट्ससाठी चॅनलशी कनेक्टेड राहा. थँक्यू.